जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आर्थिक आघाडीवर मोठी झेप घेतली आहे. मागील 3 वर्षात समितीच्या उत्पन्नात कोट्यावधींची वाढ झाली असून नफ्यातही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 3 वर्षात बाजार समितीने नेत्रदीपक कामगिरी करत आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. यावेळी सभापती सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समितीच्या आकडेवारीनुसार सन 2023 ते 24 मध्ये उत्पन्न होतं 7 कोटी 18 लाख रुपये, जे वाढून 2025 ते 26 मध्ये 9 कोटी 95 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर 2008 पासून प्रलंबित असलेला भूखंड कराराचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. 235 अडते आणि व्यापाऱ्यांना नवीन करारनामे दिले जात आहेत. यापैकी 40 करारांचे नूतनीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. यावेळी सभापती सुनील महाजन, सदस्य अशोक राठी, इंद्रराज सपकाळे, सचिव कैलास शिंदे, सुनील सापडिया, दीपक महाजन, मांगीलाल जैन, मोहन बडगुजर, राजेंद्र जोशी, विवेक जैन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य यार्डातील भूखंड करारनामे जे आहेत ते 2008 पासून संपलेला होता. गेले 18 वर्षापासून हा विषय प्रलंबित होता, तो आता मार्गी लागलेला आहे. यामध्ये 29 वर्षाचा हा शासनाच्या मान्यतेनुसार करार करण्यात आलेला आहे. यात एकूण दुकानदारांची संख्या, आडत व्यापाऱ्यांची संख्या ही 235 असून त्यांचे करारनामे आपण त्यांना करून देतो आहे. त्याचप्रमाणे याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की या दुकानदारांना, या व्यापाऱ्यांना बँकांचा पतपुरवठा जो असतो तो मिळण्यास सुलभता होईल आणि त्याचा पर्यायी फायदा शेतकऱ्यांना असा होईल की शेतकऱ्यांना त्यांची बाकी जी असेल ती व्यापाऱ्यांकडून त्वरित मिळण्यासाठी फायदा होईल. आणि ही सर्व कायदेशीर प्रक्रिया व्यापाऱ्यांनासुद्धा कंप्लीट करणे गरजेचे होते. आता म्हणजे ते त्या गोष्टीपासून आपण जळगाव शहरात पाहतो आहे की जळगाव शहरामध्ये किती मार्केटचे विषय भिजत गोंगळ्यात पडलेले आहे. परंतु या मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहे अशोक भाऊ राठी यांनी वारंवार त्यांच्या व्यापारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन सभापती, संचालक मंडळाशी वारंवार चर्चा करून प्रसंगी आमच्याशी भांडूनसुद्धा की हे विषय कसे मार्गी लागतील त्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर या सर्व गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यात आले आणि आज हे सर्व जी प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे. दुसरा विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेल्या 3 वर्षाचं जे मासिक उत्पन्न आहे ते 2023-24ला 7 कोटी समथिंग असं उत्पन्न होतं आणि 7 कोटी 18 लाख 65,158 रुपये होतं. याचा कागद मिळून देईल तुम्हाला. म्हणजे सन 2023-24ला बाजार समितीचा फायदा हा 77,28,603 होता. 2024-25ला उत्पन्न होतं 7 कोटी 85,74,298. त्या वर्षी नफा होता 63,36,736. आता या चालू वर्षामध्ये म्हणजेच 2025-26मध्ये हे उत्पन्न 9 कोटी 95,98,267 रुपयावर पोहोचलेलं आहे. आणि म्हणजे विक्रमी असा नफा 91,34,235 इतका विक्रमी नफा कृषी उत्पन्न बाजार समितीला झालेला आहे. याचे सर्व श्रेय व्यापारी बांधव आणि शेतकरी बांधव यांना जाते. कारण व्यापाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हा या सर्व भूमिकेमध्ये महत्त्वाचा होता. आणि यावर्षी गेल्या 30 वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्या पद्धतीने आवक आलेली नव्हती ती ह्या 30 वर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणावर आली. आणि त्या आवकचा परिणाम असा झाला की आपण उत्पन्न आपलं जे टर्नओव्हर आहे तो 10 कोटीच्या आसपास पोहोचलेला आहे, 7 कोटी 85 लाखावरनं. तर यामध्ये मी आमच्या संचालक मंडळाचंही वेळोवेळी ज्यांनी सर्व संचालक मंडळी व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि एकत्र राहून या पद्धतीने हा मोठा विषय या ठिकाणी घडलेला आहे. त्याच्यानंतर या बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रमोशन जे असतात ते प्रलंबित होते कर्मचाऱ्यांचे आणि त्यांनाही न्याय देणं गरजेचं होतं. कारण ते काम करणारे आणि त्यांचा तो हक्क असतो. आम्ही सर्व संचालक मंडळांनी तो त्यांचा हक्क या मासिक सभेत त्यांना एकही कर्मचाऱ्याचं प्रमोशन बाकी न ठेवता टॉप टू बॉटम सर्व जे किती संख्या कर्मचाऱ्यांची त्यांना आपण प्रमोशन दिलं
20 कर्मचाऱ्यांना आपण प्रमोशन देऊन म्हणजे तोही विषय कर्मचाऱ्यांचा संपवला. दुसरा विषय महत्त्वाचा असा होता की त्यांचा 27% महागाई भत्ता आजपर्यंत बाकी होता बाजार समितीकडे. तर गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी युनियन या ठिकाणी पाठपुरावा करत होती आणि तोसुद्धा आपण आमच्या संचालक मंडळाने तोसुद्धा मान्य करून आता बाजार समितीकडे 1%सुद्धा त्यांचा महागाई भत्ता बाकी नाही, तर संपूर्ण महागाई भत्तासुद्धा त्यांना देण्यात आला. म्हणजे जे कर्मचाऱ्यांचे विषय होते तेही सॉल्व झाले आणि जे आपल्या व्यापारी बांधवांचे जे प्रश्न होते तेही सॉल्व झाले. सर्व संचालक मंडळांनी मिळून या सर्व गोष्टींना पूर्णत्वास नेण्यास मदत केलेली आहे. त्यामुळे मी व्यापारी बांधवांचे, त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचे आणि माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांचे, संचालक मंडळांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळे हे सर्व करण्यास मला मदत झाली.